मी विचार करतो काय देव आहे, 16,108 बंगले. कृष्णाची खरेदी तशी होती. रेफ्रिजरेटर खरेदी करताना 16,108. देवकीन यशोदे करता डबल डोर. काय बंगले 16,000, फ्रीज काय, कुकर काय. तुम्ही म्हणता आमच्याकडे कुकर आहे, तुमच्याकडे आणि कृष्णाकडे काय नव्हतं. ज्याच्याकडे सर्व आहे तोच कृष्ण आहे. बरोबर आहे ना? नमो माय भाषा. एकदा आमचे नारद म्हणजे नारदच, त्यांना देवाचा हेवा वाटला. चहा म्हटले की कोणी चहा द्यायची, दूध म्हटले कोणी दूध द्यायची, आणि एक दुधाचा पेला मागितला तर कितीतरी पेली पुढे यायचे. यालाच पंचायत व्हायची की कोणाचा घेऊ. आणि हे शेंडेवाले हे म्हणायचे आपल्याकडे कोणी येत नाही. बरं, संत असल्या कारणाने साधे बोळे होते, व्यवहार तिथलं कसं कळत नव्हता. माणसं म्हणतात संताला व्यवहार कळत नाही, तर त्यानं तितकंसं काही कळत नव्हतं. एक दिवस हे बघून वैतागले नारद. गेले देवाकडे. रुक्मिणी आईसाहेब तिथेच होत्या. मेन ठिकाण तेच, हेड ऑफिस तेच होतं. पट्टर आणि ती. नारद गेले. देवा म्हणले आज माझं काम आहे. म्हणले काय काम आहे, काहीतरी मला पाहिजे. अरे काय नारदा, तू मागशील ते देईल. ते म्हणले काय आहे, तुझ्याकडे 16,108 आहे, त्यातली एक मला देऊन टाक. देव चकितच झाले. नाही, तुम्हाला 4 बायका जरी असल्या त्या तुमच्या आहेत, त्या काही दुसरीला देता येतात का? पण हा व्यवहार नारदाला माहितीच नव्हता. त्यानं काय वाटलं, आपल्या घरात 4 पोळपाट असेल तर त्यातले 3 पापड लाटायला आपण देतो ना. देतो ना, देता की नाही तुम्ही? पापड लाटायचा म्हणून हा घेऊन जा, आमचे घेऊन जा, तुमच्या टायमाला तुमच्या आणा. कड्या 2 असेल तर त्यातली एक घेऊन जा. तेव्हा नारदाला वाटलं 16,108 आहेत, त्यातली एक दिली म्हणून याला काय फरक पडतो. किती अवघड गाय गणित. कृष्ण भगवान गप्प बसले. नाही म्हणले नारदा, अगदी काय ग रुक्मिणी? हो, आता रुक्मिणीचा इत्या, ती काही काही सत्यभामा होती का? ही रुक्मिणी होती. खऱ्या अर्थाने क्रियाशक्ती होती ती. भगवंताची क्रियाशक्ती ही रुक्मिणी माता आहे. आणि ते असल्या कारणाने ते म्हणले काय म्हणतात ते हरकत नाही. म्हणले बघतो मग काय, कसं काय, कोणची नेऊ? हे ओळीनेच बंगले होते, सगळी कॉलनीच होती, कृष्णांच्या बायकांची कॉलनी. ते म्हणले काय करायचं, कोणची नेऊ? ज्या घरात मी नाही तिथली घेऊन जा. म्हणले सोपाच मार्ग झाला. म्हणले नेक्स्ट हाऊस. शेजारीच बंगला होता. गेले. त्या दिवशी नाश्ता सुद्धा केला नाही. रोज नाश्त्याला असायचे. अहो नाश्ता आता काय, म्हणले आपलंच घर होतंय तर तुमच्याकडे कशाला घेऊ. गेली की पुढे गेल्याबरोबर बेल दाबली. कोण लागून गेला तुम्ही? बेल दाबल्याबरोबर दुसरी उघडायला आली. या नारदा. अरे म्हणले देवच तिथे होता. त्या आतून तो या नारदा. अरे काय आतून बोगदा वगैरे आहे का? कसा काय एवढा चटकन आला? पटकन आला. थोडक्यात सांगतो, अजून 15-20 मिनिटं तरी ही गोष्ट सांगेन, त्याच्यातच कीर्तन संपून जाईल. करता करता तिसरं गेलं. प्रत्येक ठिकाणी कुठे जेवायला बसले होते, कुठे झोपले होते, कुठे 16,108 बंगले फिरूनच जमलं. ती शेंडी ताट उभी होती ती अशी पडली. शेवटी फिरून नंबर 1ला आले. काय म्हणले नारदा, जमलं का? नाही म्हणले जमलं. आपलं आहे. बघण्यात जर इतका थकलो तर केल्यानंतर काय होईल?
मी नाही असं कोणचं, पण प्राण्याचे दैव कैसे त्या नारदाच्याही लक्षात आलं नाही. कदाचित गोष्ट एवढ्या करताच नारदाने केली असेल, तुम्हाला मला कळण्याकरता, की तुम्हालाही कळावं मलाही कळावं. नुसतं तोंडाने म्हणू नका सर्व ठिकाणी देव आहे, ते कृतीतून उतरवा. आणि कृतीतून करायला गेल्यानंतर कळेल की किती अवघड आहे. ईश्वर सर्वभूताना म्हणता नाही का, म्हणता, पण जगता का तसं? जगणारा फक्त एकच वारकरी संप्रदाय आहे. त्याला अपवाद आहेच. एव्हरी रूल हॅज एन एक्सेप्शन. काही काही म्हणतात सगळे आम्ही एक, पण काही काही जगताना तसं जगत नाहीत. तो कीर्तनातला विषय असतो, जगण्याचा विषय नसतो. कीर्तनातला विषय असतो. काय की किती मोठी दृष्टी आहे. ती दृष्टी खाली येऊ द्या की लेवलला, ग्राउंड लेवलला येऊ द्या ना. म्हणून ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं महत्वाची असतात, तेव्हा वरची एसी मध्ये बसतात. पण ग्राउंड लेवलला जर काम करणारी चांगली नसेल तर वरची एसी केव्हाच बंद पडून जाईल. तेव्हा नीट लक्षात घ्या, कोण संत, कोण संत? जो स्वरूपी करी समाधान, तोच सद्गुरु सत्य जाण. माझे स्वरूपी ज्याचे चित्त, अखंड केले असे भजनयुक्त, त्यासी ज बोलिजे मद भक्त. पुढचा आहे का, संत सज्जन तो जाणावा. काय झाला अर्थ ओवीचा? संत शब्दाची व्याख्या चालू आहे. मी किती पुढे सरणार हो, अवघड आहे. आपलं घ्यायचं म्हणून घेतला कीर्तनाला आपण, पण तुम्हाला वाटलं हरिपाठ सांगा, 1 महिनाभर सांगेन अजून. काय काय संताची व्याख्या? एक स्वरूप आहे आणि एक रूप आहे. काही रूपावर भाळतात आणि काही स्वरूपाकडे बघतात, नाही का? रूप दिसताना बरं दिसतं, पण स्वरूपाची ओळख झाल्यानंतर कळतं हे रूप नुसतं दिसण्याकरता आहे, पण हिची आपली गाठ पडली नसती तर वर झालं असतं. तिचं स्वरूप कळलं. त्यांच्याकरताच बोलतो असं नव्हे, तुमचंही तसंच आहे. जाताना फिरायला घेऊन जायचा, वेळ खायला काय द्यायचा, अमकं काय द्यायचा, आलं का लक्षात? अगदी सज्जन. लग्न झाल्यानंतर आला रात्री तो असं, आज लग्नाचा पहिला दिवस का ग? काय ग म्हणली, हे काय भानगड आहे? स्वरूप कळलं का? स्वरूप. ते म्हणले हे अजून अंगाला हात लागला नाही, तीच परत निघून गेली. स्वरूप कळलं. रूप दिसत आणि स्वरूपाने रूप किती मोठं आहे ते कळतं. पांडुरंगाचं रूपही सुंदर आणि स्वरूपही सुंदर. सुखाचीच ओतली. कशाची ओतलेली मूर्ती आहे? सुखाची मूर्ती ओतलेली आहे. म्हणून नीट लक्षात ठेवा, दिसत ते रूप, दिसत नाही पण असत ते स्वरूप. टाइम झालेला आहे, 9:05 झाली. करतो 5 मिनिट. काय एवढ्या आवडीने आलाय आणि उशिरा आलाय? तुम्हाला वाटलं असेल बुवा 7:30ला येतात. कधीच नाही. 7 म्हणजे 7. उद्या बरोबर करेक्ट 7च्या अगोदर 5 मिनिटं या मी इथे असणार आहे. कशा करता उशीर? काय उशीर? समोर असो नाही ते नसो. आंधळे महाराजांना सांगितलं, तुम्ही तरी आहे ना माझ्या समोर. बाकी ते जेव्हा भरायचं तेव्हा भरेल. आणि सध्या लग्नाचे दिवस, सोयरे धारायला नाकोश करता येत नाही. म्हणून काही काही माणसं लग्नाला जाऊन इकडे आली. अलग लक्षात. व्यवहारातलं लग्न लागणं हा भाग निराळा, आणि माळ घालून पांडुरंगाशी लग्न लागणं हा सगळ्याचा कळस आहे. हा माझा उद्योगच आहे. हे बघा आंधळे महाराज, माणसं बाटवतात त्याला नाव ठेवत नाही. आम्ही आहे त्या धर्मात शिल्लक ठेवतोय.
माझं म्हणणं कळलं का? माळ घातल्याने आहे तो धर्म. आज केरळ बिरळ बघा काय भागात झालंय. काही मला त्याची वाच्यता करायची नाही. कोणताही वादाचा मुद्दा मी कधी माझ्या कीर्तनात घेत नाही. कोणाला नावं ठेवायचं नाही आणि कोणा काही बोलायचं नाही. फक्त आमचा वारकरी काय संप्रदाय एवढं. माझी बायको गोरी आहे, तुझीला काळी म्हणत नाही. माझी सांगण्याची पद्धत कळली का? माझी गोरी, मग आमची काय काळी आहे का? मी म्हटलं का? तसं माझ्या वारकरी संप्रदायासारखा जगात संप्रदाय नाही हे मी म्हटलं. तुझा वाईट आहे म्हटलं का? मग माझा संप्रदाय चांगला आहे हे म्हणायला तुझी परवानगी लागते का? तसे ज्ञानोबा तुकोबासारखे संत जगात नाहीत हे म्हणायला कोणाची परवानगी लागते का? आणि हे तर वास्तव्य आहे. हे तर वास्तव्य आहे, अतिशोक्ती नाही. म्हणून संताचे कोण संत? माझे स्वरूपी ज्याचे चित्त, अखंड जडले असे भजन युक्त, त्यासीच बोलिये मद भक्त, संत सज्जन तो जाणा. नाथ बाबा सर्व करत होते, पण स्वरूपाच्या ठिकाणी रममाण होत असल्या कारणाने त्यांना ते मोळीविके वाटले नाहीत, खालच्या जातीचे वाटले नाहीत. त्यांना घेऊन आणून जेवायला घातलं. बरोबर आहे ना? ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याला बोलवला. काय संतत्व आहे, काय संतत्व आहे. अहो बघा ना, ज्ञानेश्वर महाराजांचा हात त्या रेड्याच्या डोक्यावर पडल्यानंतर त्याची समाधी झाली. म्हणून मी रेड्याला रेडा म्हणत नाही, 4 पायाचा संत म्हणतो. ओनली वन, एकमेव संत, 4 पायाचा. आळे फाट्याला त्याची समाधी, आणि त्याच्या समाधीला हात ज्ञानेश्वर महाराजांचा लागलाय. काय भाग्यवान रेडा आहे. पण आपल्यासारख्या रेड्यांना कळेल तेव्हा. माझं बोलणं कळलं? अहो काय रेड्या, आमच्यासारखी रेडे कुठे कळतंय आम्हाला? मी तुम्हाला म्हटलं नाही, मी मलाच म्हणून घेतोय. काय कुठे कळतं आम्हाला? कुठे कळतं? महाराष्ट्रात जन्माला येऊन आज मराठीचा लोप होत चाललाय. साहित्य संमेलनामध्ये फक्त सांगतात आपली मराठी टिकली पाहिजे, पण यांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये असतात. आज आमच्या मुंबईच्या मराठी शाळा सगळ्या बंद होत पडल्यात. एकही नाही. आम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकलो, पण आमचं मराठी कुठे कमी पडलं नाही. कारण घरामध्ये जन्मलेल्या दिवसापासून ज्ञानेश्वरी कानावर आहे. मराठी बोलताना एकही इंग्रजी शब्द चुकून येईल, चुकून, तो सुद्धा आणायचा म्हणून आणला मुद्दाम. आणि इंग्रजी बोलताना मराठी एकही शब्द येणार नाही. कशा करता सांगितलं मी की मराठीचा आम्हाला स्वाभिमान आहे. माझा मराठाची बोल शब्द कसा वापरला बघा, कौतुक आहे. काय कशी म्हणजे मराठी कशी वापरावी? माझी मराठी चांगली आहे असं नाही म्हणले. माझा मराठाची बोल कौतुक आहे, कौतुक आहे. अमृताही पैजा जिंके, याचा माझं विश्लेषण आहे. अमृत पिणारे जे देव, त्यांची भाषा संस्कृत, तेव्हा संस्कृत येणाऱ्याला सुद्धा माझी मराठी भाषा जिंकेल इतकी ती श्रेष्ठ आहे. अमृताही पैदा जिंके ऐसी अक्षरे. क्या बात आहे. रसिक आहे. रसिक पाहिजे. काही काही नवरे इतके अरसिक असतात. अरसिक किती हा प्याला, नाटकातलं पद आहे. किती अरसिक. बायको वाढते जेवायला, खातो. बायको म्हणली काय केले? काय कपाळ तुस. अहो म्हणली 2 दिवस नीट जेवला नाही म्हणून चांगली भाजी केली तर तुमचं लक्ष सुद्धा नाही जेवणाकडे. मग रसिक कसा असा पहिला? क्या बात आहे. जेवायच्या आतमध्ये येणार, अगं काय वास येतोय सुंदर. रसिकत्वाने जेवा. वा काय पोळी झाली आहे, वा काय जेव केलं म्हणून काय झालं, बाईला तेच करायचं असतं. मर आहे ना. सुगरीण आणि रसज्ञानी जेवणारे.
मिळती मग अवतरे हा तो रसज्ञ पाहिजे, जाणणारा पाहिजे. फुरका म्हटल्यावर वा क्या बात आहे. आणि पुन्हा जेवला तेवढं जेवला तरी म्हणावं आज तुझी आमटी इतकी चांगली झाली, मी 2दा जास्ती खाल्ले बरं का, बायकोचं पोट तिसच भरतं. पण हे म्हणायला तोंड कुठं या ना. शेजारच्या वहिनीची आमटी चांगली म्हणतील पण बायकोची म्हणणार नाही. तसं दुसऱ्या धर्मातलं चांगलं म्हणतील. पण आमच्यातला जे कधी चांगलं वाटणारच नाही. आता ह्यानं काय करावं, आईशा नरा मोजून माराव्या पाहिजे. तुकाराम महाराज त्याच्याकरता म्हणले. म्हणून संत शब्दावर चाललंय. कोण संत? माझे स्वरूपी ज्याचे चित्त. आणि एकदा स्वरूपी रममाण झाला की मग ज्ञानेश्वर महाराज निर्माण होतात, मग नाथ बाबा निर्माण होतात, तुकाराम महाराज निर्माण होतात, नामदेव महाराज निर्माण होतात. काय कौतुक आहे. जनाबाई निर्माण होते. हे किती बायकांना नाव ठेवा, आंधळे महाराज तुम्ही सगळे अभ्यासू आहात, महाराज मंडळी आहात, बरोबर आहे ना सगळे. हा, मला सांगा पहिली फडकरी कोण? पहिला फड कोणाचा? कीर्तन देवळात होतं, ते वाळवंटात कुणी आणलं? ज्ञानेश्वर महाराजांनी. कोणाचं कीर्तन आणलं? नामदेव महाराजांचं. बरोबर आहे ना. कीर्तनात प्रमाण म्हणायला कोण सांगतो? फडाचा प्रमुख सांगतो ना. हा, बरोबर आहे ना. आता माझ्या फडाचा प्रमुख मीच आहे, मीच कीर्तनकार आहे, म्हणून मीच म्हणतो, मीच गातो आणि मीच असं करतो. बाकी इतर फडावर असा आहे फडाचा प्रमुख, हा चाल तुम्ही म्हणा. आणि इथे फड प्रमुख जनाबाई जणी म्हणे बोला. कोण फडकरी पहिली? कोण पहिली फडकरी? नामदेवाच्या मागे टाळ घेऊन उभे राहत होते. बोला माऊली अभंग. हो, मी म्हटलं काय जनाबाईची ताकद आहे काय. आमच्यासारख्याला एखादी गोष्ट करा म्हणताना माणसं 10 वेळा विचार करतात. त्याची हिंमत होत नाही. बाबा महाराजाला कसं म्हणावं असं कधी मला कोणी म्हणलं नाही. म्हणता काही का अभंग? हिंमतच नाही. ज्ञानराज माझी योग नको, जप नको, समाधी नको, ध्यान धारणा नको, मग कोण पाहिजे? आहे की नाही. सध्यांच्या पोरींना हे कडवं लागू आहे. तिला पसंत पडला साधा. आई म्हणली अगं तुझ्याकरता एवढा कोट्याधीश. ते म्हणले नको, अष्टभोग भोगणे माते नाही चाड. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, याती कुळ माशे गेले हरपोनी. बघा सगळं काय अभंग आहेत. मग कोण पाहिजे? तोच. अगं तो दिसायला काय? लैला को देखो मजनू के आंख से. लैलाला बघायचे असेल त्याला मजनूचे डोळे पाहिजेत. तसं पांडुरंगाला बघायचं असेल तर त्याला ज्ञानोबा तुकोबाचे डोळे पाहिजे. त्याशिवाय कळायचं नाही. म्हणून दुसरं म्हणलं नाही नको कोणी योग नको, जप नको, तप नको, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तोच तोच. नाही तर लग्न करणारच नाही. खारटी वांड आहे. वाटोळं केलं आमचं. त्याची जात बघितली का? हे बघा आता तो मज व्हावा म्हणजे कोण? पांडुरंग. मला कोणी सांगावं, आज आपण त्याचा सत्कार करू. पांडुरंगाची जात सांगा. राम क्षत्रिय, परशुराम ब्राह्मण, कृष्ण ब्राह्मण. पांडुरंगाची जात सांगा. पांडुरंगाला जातच नाही म्हणून सगळ्या जाती त्याच्याकडे जातात. कळलं का? हे असं आहे कीर्तन. संत इथेच थांबलोय. 9:15 होऊन गेले. काय आता हे तो मजच तुम्हाला इतकं सांगितलं असतं, पण आता माझं 85 वय आहे.
आलं का लक्षात? हा, बसल्यावर वाघ आहे, पण कीर्तन संपलं की तिथं चाल म्हणायचं म्हटलं तर 2 माणसं धरावी लागतात. माझी तक्रार काही नाही, जे मला पाहिजे ते उत्तम ठेवलंय. मग असं नाही तर नसं काय, उचलायला 100 माणसं आहेत, त्याला काय? माणसाला मेल्यानंतर उचलायला भेटत नाही, मला जिवंतपणे उचलायला तयार. चिंता करायचं काही कारणच नाही. मग काय, नेऊन एकदा बसवलं की गाडीला पिन लागली की सुरूच. मग 2 तास म्हणा, 2.5 तास म्हणा, नाही तर 3 तास म्हणा, त्याला काही कमी नाही आहे. कृपा आहे संतांची आहे, तसं तुम्हाला वैष्णवांची सुद्धा आहे. आला का लक्षात? एवढा समाज आवडीने प्रेमाने का होईना आला. बाबा महाराजांना ऐकायचं आहे, हे केवढं प्रेम आहे तुमचं काय. आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत कोणी उठला नाही. मला उठलेलं आवडतच नाही. मी नेहमी सांगतो, आयुष्यात जी माणसं कीर्तनातून उठली ती आयुष्यातून उठली, कारण त्यांना बसायला जागाच नाही दुसरीकडे. आयुष्यातून उठलेली माणसं कीर्तनामुळे जीवनामध्ये बसतात, तर कीर्तनातून उठून गेलेले बसणार कुठे? माझी भाषा ऐका, माळ घाला, आजपासून सुरुवात करू. मला उशिराचं काही नाही, आज फुरसतच आहे. परवा सकाळी लवकर निघून जाणार आहे, पुण्याला कीर्तन आहे. आता काय सगळं अवघड झालंय मला आता दिवसांदिवस. येई तोपर्यंत अवघड वाटतं, पण इथे येऊन बसलं ना की काहीच अवघड वाटत नाही. काय चमत्कार आहे. मी वस्तुस्थिती सांगतोय, मला माझे पाठ दुखते. आता ही मान धरलेली आहे माझी सगळी. जे करता होमिओपॅथिक चालू आहे, ॲलोपॅथिक चालू आहे, त्याला लेप चालू आहे, म्हणून ते उपरणं गळलेलं आहे, जास्ती वारा लागू नये म्हणून. काय पण कीर्तन सुरू झालं की जी काही पावर येते, आणि आज तर जास्ती पावर आली. नाथांच्या पादुकाचं दर्शन घेतलं, डोकं टेकलं, मला काही कुणी अडवतच नव्हतं तिथे. माझे आईसाहेब म्हणाले तिथल्या, अहो म्हणे महाराज आम्ही कसं म्हणणार तुम्हाला शिवू नका. नाही, कपडा सकट पादुकांचा मुखा घेतला. नाथ बाबा तुम्ही आला म्हणून आम्ही सनाथ झालो, नाहीतर आम्ही अनाथ आहोत. बहुजन समाजाला जर सनाथ केला असेल तर या अनाथ बाबांनी, त्या परिसरातले तुम्ही आहात. मग वारकरी संप्रदाय हा कळायलाच पाहिजे. नाही कळला तर फुकट आहे, उगीच नको ती पुस्तकं. ज्यांचा आपला संबंध नाही त्याच्या आधाराने ज्ञानेश्वरी सोडवायची. ज्यांच्या ग्रंथात पांडुरंगाचं नाव नाही, ज्यांनी पांडुरंग केलं नाही, तिथे लिहायचं की हे 2 ग्रंथ वाचा म्हणजे ज्ञानेश्वरी कळेल. घ्या कपाळावर हाणून. बोलणं स्पष्ट आहे माझं, त्याच्यामध्ये काही नाही. चर्चेला या माझ्याशी, मग सांगेन. कुठले जाट उत्तर हिंदुस्थानातले त्यांचे ग्रंथ वाचतात, ते वाचून ज्ञानेश्वरी. इथे म्हणतात भाव धरून वाच, आणि इथे म्हणतायत ते ग्रंथाचा अभ्यास केल्यावर ज्ञानेश्वरी कळणार आहेत. हात का वारकरी तुम्ही? मग ज्ञानेश्वरीचं महत्व जास्ती का कळणारच महत्व? अरे काही कळायला लागत नाही, कळण्याकरता लिहिली आहे. फक्त भाव धरून वाच, नुसतं पारायण करू नकोस. ठीक आहे, काही न करण्यापेक्षा पारायण करणं चांगलं. माझं म्हणणं कळलं का? निदान हात तरी फिरतोय, बोट तरी फिरतोय, तोंडातून उभी तरी जातोय, पण शेवटी भाव धरून वाच. भाव धरून वाचल्यानंतर ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगावी लागायची नाही, ज्ञानेश्वरी आपोआप तुमच्या तोंडातून प्रकट होईल. म्हणून आजचं हे पहिलं कीर्तन कितपर्यंत पोचलं मला माहिती नाही. फक्त संत एवढंच चाललंय. उद्या सुद्धा कुठपर्यंत पुढे जाईल मला माहिती नाही, आणि तिथे जय विठ्ठल होईल. ज्यांना माळ घालायची असेल त्यांच्याकरता थांबणार आहे. ते काम आहे माझं महत्वाचं. एवढं कीर्तन होऊन जर तुमच्यात परिणाम झाला असेल तर आजपासून सुरुवात करा. माळ घाला, वारकरी व्हा. सकाळी उठल्यावर मनामध्ये देवाची संताची मानस पूजा करा. नुसती माळ गळ्यात घातली असं नव्हे, देवाची संताची, पांडुरंगाची, ज्ञानोबा तुकोबा नाथ बाबा नामदेव राय आपले गुरु, मनामध्ये त्यांची मानस पूजा करावी. बाहेर पूजा करतो तशी. मंत्र जपावा, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मग ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या तरी नित्यनेमाने वाचावी. रोज हरिपाठ न चुकता म्हणावा. वर्षातून 1 वारी पंढरीची करावी, आळंदीची, देवची तुकोबारायची. मांस नाही, मासे नाही, दारू नाही, जुगार नाही, गुटखा नाही, परस्थिर खुणी माते समान. हे पथ्य ज्यांना पाळता येत असेल त्यांनी माळ घालावी. आणि आत्ता जरी खाऊन आला असाल तरी घाला माळ.
माझी खात्री आहे. नाही, आज गणेश चतुर्थी आहे, कदाचित पाळला असेल, कदाचित पाळला असेल तर पाळला असेल. आता काय पाळलं ना काय पाळालं तुमच्या हातून ते तुमचं तो म्हणा. पण वारकरी व्हा. कारण एक तुम्हाला सांगतो, हे धर्म का वाढतात? खाण्यापिण्याची परवानगी आहे म्हणून वाढतात, कसंही वागण्याची परवानगी आहे म्हणून वागतात. वारकरी संप्रदाय एक संप्रदाय आहे की ज्यांनी मर्यादा घालून दिली आणि मर्यादा उल्लंघन केली. आलं का लक्षात? हे आपल्याला रस्त्याने काय ते, अरे आता सध्या शब्द आठवत नाहीत रे, स्पीड ब्रेकर जे घातलेले आहेत ना, ते मला तर राग येतो त्याचा. ती गाडी अशी अशी होते, पण राग मला जरी आला तरी आवश्यक आहे. कारण तिथे बाजूला बघितलं लिहिलं असतं शाळा, दिलेलं असतं हॉस्पिटल. याचं कारण काय? माणसं बेधडक बाहेर येतात आणि तुमची जर 70-80च्या स्पीडने गाडी झाली तर कोणीतरी चेंबरून मिळेल म्हणून ते स्पीड ब्रेकर केलेले आहेत. तसं माळ हे तुमच्या जीवनामधलं स्पीड ब्रेकर आहे. ती माळ आली की लक्षात येईल, हा तिकडे बघायचं नाही बरं का, जी तंगडी लोंबतायत तिकडे बघायचं नाही, तिकडे बघायचं की लक्षात येईल, हा तिकडे बघायचं नाही बरं का, जी तंगडी लोंबतायत तिकडे बघायचं नाही, तिकडे बघायचं नाही, हे लक्षात येईल. एवढ्या करता माळ घालावी. म्हणून माळा माझ्या बरोबर आहेत आणि पुस्तक सुद्धा माझ्या बरोबर आहेत. आपण ते विकत आणतो, त्या दोन्हीची किंमत 30 आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी मी पुढे सरकून बसतो. माळ घालायची असेल त्यांनी माळ घालावी. उद्याचं कीर्तन एवढं होईल, संतावर थांबलं तर तिथेच थांबेल, माझ्याही नाही लागत. पुन्हा केव्हा योग आला तर संगती पुढचं काही सांगायचं ते सांगेन. नाही, आणि एक सांगा मला, एक तरी शब्द अभंगाला सोडून होता का? बाष्कळ विनोद नाही, बाष्कळ चर्चा नाही, फक्त माझे संत कसे आहेत एवढं सांगण्यात करताच कीर्तन. म्हणून ज्यांना माळ घालायची त्याची माळ घालावी.